मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार। छावा सिनेमातील अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारा डायलॉग। छावा सिनेमातील प्रत्येक भूमिका भावते आणि कवी कलश व छत्रपती संभाजी महाराजांमधले शेवटचे डायलॉग्स थेट हृदयाला भिडतात। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, छावा सिनेमातील प्रत्येक सीन्सला सजीवता देणारे हे डायलॉग्स एका मुस्लिम लेखकाने लिहिले असून त्यासाठी त्यांनी एकही रुपयाचं मानधन घेतलं नाहीये। म्हणूनच ब्लॉकबस्टर छावा सिनेमाचे ताबडतोब डायलॉग्स लिहिणारे हे लेखक कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। छावा बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवीन रेकॉर्ड्स रचत आहे। छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून विकी कौशलने सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे। त्यासोबतच चित्रपटातील इतर कलाकारांचेही भरपूर कौतुक होत आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करून औरंगजेबाने त्यांना मारले। छत्रपती संभाजी महाराजांचा देहांत झाला खरा, पण मनातून औरंगजेबच खऱ्या अर्थाने हरला होता। हा सगळा आपल्याला वाचून माहिती असणारा इतिहास लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत केला आहे, ज्याला साथ मिळाली आहे उत्तम डायलॉग्सची। चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या हर हर महादेवच्या घोषणांनी सिनेमागृहे दणाणत आहेत। चित्रपटातील एक एक शब्द आणि डायलॉग अंगावर शहारा आणणारा आहे। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है या डायलॉगने प्रेक्षक खरोखर वेडे होत आहेत। तर जेव्हा औरंगजेबाची मुलगी संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने हे वाक्य बोलते, तेव्हा संपूर्ण सिनेमागृह स्तब्ध होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा देहांत झाला, पण खऱ्या अर्थाने औरंगजेब हरला होता याची प्रचिती येते। तर कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील डायलॉग्स थेट हृदयाला भिडतात। चित्रपटात जीव ओतणारे छावा सिनेमातील काव्यात्मक डायलॉग हे एका मुस्लिम लेखकाने लिहिले आहेत। इर्शाद कामिल असं या लेखकाचं नाव आहे। अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गीतकार इर्शाद कामिल यांनी याबद्दल सांगितलं आहे। छावा चित्रपटातील काव्यात्मक संवाद लिहिण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क आकारले नसल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे। इर्शाद कामिल यांच्या सोबतच सिनेमातील काही डायलॉग्स ऋषी विरवाणी यांनी देखील लिहिलेले आहेत। गाण्यांव्यतिरिक्त मी चित्रपटाचे काव्यात्मक संवाद लिहिण्यातही सहभागी झालो आहे। संभाजी महाराजांबद्दल असलेल्या आदरामुळे मी त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी एक पैसाही घेतला नाही। आपण निदान एवढे तरी करू शकतो। संभाजी महाराज माझ्यासाठी केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत, तर ते प्रेरणादायी आहेत। त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करत संवाद लिहिणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद अनुभव होता। छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी यासाठी कोणतेही मानधन स्वीकारलं नाही, असं इर्शाद कामिल यांनी यावेळी सांगितलं आहे। तर तुम्ही छावा सिनेमा पाहिलात का? तुम्हाला छावा सिनेमातील डायलॉग्स कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।